राजधानी दिल्लीतील विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतमोजणी। दिल्लीत भाजप, काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत। अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। आम आदमी पार्टीच्या 70 उमेदवारांची बैठक। आपचा 50 जागांवर विजय निश्चित। 6 ते 7 जागांवर चुरशीची लढत। आपच्या बैठकीत केजरीवालांना उमेदवारांचा अहवाल दिला। गोपाल राय यांची माहिती। आपच्या 16 उमेदवारांना 15 कोटींची ऑफर। अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर गंभीर आरोप। उद्या दिल्ली विधानसभेचा निकाल। लोकसभा विधानसभेतील मतदार यादी फोटोसह देण्याची राहुल गांधींची मागणी। काहीतरी चूक असल्यानंच निवडणूक आयोग उत्तर देत नसल्याचा आरोप। आयोगाने उत्तर दिलं नाही तर कोर्टात जाणार, राहुल गांधींचा दावा। 2024 लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या 5 महिन्यात 39 लाख मतदार कसे वाढले, राहुल गांधींचा सवाल। तर वाढलेलं मतदान भाजपला झाल्याचा दावा। दिल्लीत होणाऱ्या पराभवासाठी कव्हर फायरिंग करण्याचा प्रयत्न। राहुल गांधींच्या आरोपांवर फडणवीसांची टीका। ईव्हीएमवरील आरोपांना निवडणूक आयोगानं आधीच उत्तरं दिली। आता विरोधकांकडून नवीन नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न सुरू, फडणवीसांची टीका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मध्यरात्री दिल्लीवारी। दिल्लीत गृहमंत्री अमित शहांना भेटल्याची शक्यता, सूत्रांची माहिती। सर्व पक्षाचे लोक माझ्याशी बोलतात, निधी विकासाबाबत प्रत्येक जण भेटतात, राजकीय अर्थ का काढता, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। हिम्मत असेल तर फोडाफोडी करून दाखवा, आमचा अंत पाहू नका, फोडाफोडीत तुमचंच डोकं कधीतरी फुटेल, उद्धव ठाकरेंची टीका। तर ठाकरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेचा लाचार सेना म्हणून उल्लेख। काजवा तरी स्वयंप्रकाशित असतो, मिंद्यांना टॉर्च मारावी लागते। दिल्लीतून टॉर्च बंद झाल्यावर मिंद्या कुठे जातील कळत नाही। उद्धव ठाकरेंचा शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल। ठाकरेंच्या सर्व खासदारांची नवी दिल्लीत एकत्रित पत्रकार परिषद। ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना आमची वज्रमूठ मजबूत असल्याचा केला दावा। अनेक जण संपर्कात, टप्प्याटप्प्याने येत्या 90 दिवसात मोठे पक्षप्रवेश होणार, तर आम्हाला ऑपरेशन राबवण्याची गरज नाही। शिंदेंच्या कामाकडे बघून लोक आमच्या पक्षात येत आहेत, उदय सावंतांची प्रतिक्रिया। कोकणात एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना धक्का। राजन साळवी 10 तारखेला शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार, विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती। साळवींना विधान परिषद मिळण्याची शक्यता। आम्ही कुठेच जाणार नाही, सर्वजण पक्षातच, खासदार अरविंद सावंतांचा दावा। सत्ताधाऱ्यांमध्ये प्रचंड वाद, लक्ष विचलित करण्यासाठी अफवा पसरवण्याचं काम, सावंतांचा हल्लाबोल। ठाकरेंच्या सर्व खासदारांची एकत्रित पत्रकार परिषद। काही लोकांना भाड्याने मनगट घ्यावी लागतात आणि त्यावर शिवबंधन बांधतात, खासदार संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा। समरजित घाटगेंच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चेला पूर्णविराम। समरजित घाटगेंनी भाजप प्रवेशाबाबतचं वृत्त फेटाळलं। राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष सोडून कुठेही जाणार नाही, घाटगेंची प्रतिक्रिया। पालघरमध्ये रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत सरपंच, उपसरपंच यांचा भाजपमध्ये प्रवेश। भाजप लवकरच 1.5 कोटी प्राथमिक सदस्यांचा टप्पा पूर्ण करेल, रवींद्र चव्हाणांकडून विश्वास व्यक्त। रायगडच्या पालकमंत्रीपदी वर्णी न लागल्यानं भरत गोगावले नाराज असल्याची पक्षात चर्चा, सूत्रांची माहिती। महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी हे गोगावलेंच्या नावासाठी आग्रही। जिल्ह्यात लूटमार करण्यासाठी पालकमंत्र्यांची नेमणूक, पालकमंत्र्यांच्या नेमणुकीवरून तेच दिसतंय, जितेंद्र आव्हाडांची टीका। ताई आमच्या पालकमंत्री तुम्हीच, भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुखांचं वक्तव्य। तर सुधरा जरा, आपलं पालकमंत्री अजितदादाच, मी संपर्क मंत्री असल्याचं लक्षात ठेवा, उत्साही पदाधिकाऱ्यांचे पंकजा मुंडेंनी कान टोचले। अंजली दवान यांनी पीक विमा घोटाळ्यासंदर्भात मला कुठलेही पुरावे दिले नाहीत, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कामत ऍक्शन मोडवर। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 80 जणांना अधीक्षक कार्यालयात बोलावून तंबी। गुन्हा घडल्यास MPDA हद्दपारी तसंच मकोका अंतर्गत कारवाईचा इशारा। ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीची पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत लढाई सुरूच राहणार। पक्ष चिन्हाबाबत कोर्टानं अंतिम निर्णय देण्याबाबत दोन्ही पक्ष मागणी करणार, सूत्रांची माहिती। तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही आणि तुम्ही काय आम्हाला बोलता, उपमुख्यमंत्री अजित पवारांची राज ठाकरेंवर टीका। जनता दरबारात मंत्री अशोक उईकेंनी महसूल अधिकाऱ्यांना खडसावलं। शेतकऱ्यांची हेळसांड होता कामा नये, याच महिन्यात शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याच्या सूचना।
खासदार ओमराजे निंबाळकरांच्या काकांच्या कारला अपघात, बाबा पाटील यांची कार पिकअपला धडकली. अपघातात 5 जण किरकोळ जखमी. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये आमदार सत्यजित तांबेंच्या हातात रिक्षाचं स्टेअरिंग. संगमनेरमध्ये सत्यजित तांबेंनी रिक्षा चालवण्याचा आनंद घेतला. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी, जे उड्डाणपुलाआधी लावण्यात आले. उद्या एकनाथ शिंदेंचा वाढदिवस. अंबादास दानवेंच्या विधान परिषद कार्यकाळातील शिवबंधन कार्य अहवालाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन. उद्धव ठाकरे अंबादास दानवेंकडून सूरज चव्हाणचा सन्मान. अनिल अंबानींना उच्च न्यायालयाचा दिलासा. कंपनीचं कर्ज खातं फसवं असल्याचं जाहीर करण्याच्या कॅनरा बँकेच्या आदेशाला स्थगिती. कारवाईबाबत आरबीआयला विचारणा. पुणे शहरासह जिल्ह्यातील जीबीएस बाधितांची संख्या 180 पर्यंत. शहरासह जिल्ह्यातील जीबीएस रुग्णसंख्येच्या नियंत्रणात यश. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा दावा. पश्चिम मध्य हार्बर रेल्वे मार्गावरील उद्या दिवसकालीन ब्लॉक. विविध अभियांत्रिकी कामांसाठी पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक. इयत्ता 5वी आणि 8वीची उद्या शिष्यवृत्ती परीक्षा. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे मुंबईमध्ये 83 केंद्रांवर होणार परीक्षा. पुणे विमानतळाची गुणवत्ता 7 अंकांनी सुधारली. प्रवासी सुविधांमुळे निर्देशांकात 74 स्थानावरून 67व्या स्थानी नोंद. एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनल एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध. पीएमपीच्या ताफ्यात लवकरच 1000 नवीन सीएनजी बस दाखल होणार. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून 250 कोटी तर दोन्ही महापालिकांचे मिळून 250 कोटी रुपये खर्च करण्यात येणार. माघी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न. माघी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरीत 6 लाख भाविक दाखल. विठ्ठल नामाच्या जयघोषाने पंढरी दुमदुमली. माघी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. विविध रंगांच्या फुलांनी मंदिराचा गाभारा उजळून निघाला. पुण्यात खडकी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या. अण्णा गुंजाळ असं आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव.